हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले गणिताचे 26 लेक्चर झाले आहे. हे 27वं लेक्चर आहे. 27व्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो लसावी मसावीचा पार्ट 2 घेणार आहोत. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपले 14 टाईप कंप्लीट झाले लसावी मसावीचे. आता 15व्या टाईपपासून आपण सुरुवात करू. ठीक आहे मित्रांनो. आणि त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी यानंतर जे टॉपिक कवर होईल कोणते रेल्वे त्यानंतर कार काम वेग, मग आहे नळ व टाकी त्यानंतर मित्रांनो बोट व प्रवाह. हे जे टॉपिक्स आहे मित्रांनो, या टॉपिकमध्ये लसावी मसावीचं काम आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्या कोणकोणत्या 6 आणि 10चा लसावी आहे, 6 आणि 8चा लसावी, 6 आणि 12चा लसावी, त्यानंतर 12 आणि 15चा लसावी काम पडतो, 12 आणि 20चा लसावी कामी पडतो, त्यानंतर 12 आणि 30चा लसावी, मग 20 आणि 30चा लसावी, 10 आणि 15चा लसावी, पुन्हा 10 आणि 20चा लसावी. हे लसावी मित्रांनो या 4 टॉपिकमध्ये कामी पडते. त्यापैकी तुम्ही जेवढे जमल तेवढे पाठ करून घ्या. ठीक आहे. ह्या दोघांचा लसावी 30 होतो मित्रांनो, एक पाठ करून घ्या. यांचा 24, यांचा 12च लसावी येते आणि ह्यांचा लसावी किती होते 60, याचा पण 60, याचा पण 60, याचा पण 60, 10 आणि 15 आहे ना, यांचा 30, 10 आणि 20चा सुद्धा मित्रांनो 20 येते. ठीक आहे. हे लसावी मित्रांनो, एवढे लसावी तुम्ही होत असेल तर, शक्य होत असेल तर पाठ करा. नाही पाठ झाले तरी काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त मित्रांनो तुम्हाला थोडा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागेल. कोणकोणते हे रेल्वेचे, कार काम वेगचे क्वेश्चन, नळ व टाकीचे क्वेश्चन, त्यानंतर बोट व प्रवाह हे क्वेश्चन. या मित्रांनो 4 टॉपिकमध्ये ह्यांच्या लसावीचं जास्त काम आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो लसावी मसावीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला लसावीलाच जास्त महत्त्व द्या. लसावीवर जास्त प्रश्न असतो. ठीक आहे. मसावीवर फार कमी प्रश्न असते. ठीक आहे मित्रांनो, इथं गोष्ट कळलं आहे. आणि यानंतर हे टॉपिक झाल्यानंतर मित्रांनो सिक्वेन्स वाईज आपण हे 4 टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर समोर जे टॉपिक्स वगैरे तुम्हाला ते त्याच्या मी संडे मोटिवेशनल व्हिडिओमध्ये मी सगळे टॉपिक्स सांगितलेले आहेच. ठीक आहे. आता आजच्या टाईप नंबर 15 पासून आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, टाईप नंबर 15 काय म्हणतो तर अपूर्णांकाचा मसावी काढा. याआधी एका टाईपमध्ये आपण अपूर्णांकाचा लसावी बघितला होता. आता अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा ते बघू मित्रांनो. ठीक आहे. 15 4/9 8/27 12/45 यांचा काय काढायचा आहे मित्रांनो तुम्हाला मसावी. ठीक आहे. मसावी काढायचा आहे. बघा मित्रांनो, लसावी काढण्याचं सूत्र काय होतं का अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी. ठीक आहे. लसावी काढण्याचं सूत्र अंशाचा लसावी वर आहे ना, म्हणून इथे आपण लसावी वर लिहिलं. त्यानंतर भागेला छेदाचा मसावी. आता तुम्हाला मसावीचं सूत्र काढायचं आहे. मसावीचं वर इथं मसावी काढायचं आहे ना, म्हणून इथे अंशाचा मसावी. ठीक आहे. भागेला छेदाचा लसावी. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला काय तर लसावी काढायचं असेल तर जे गोष्ट काढायची तुम्हाला लसावी काढायचं आहे ना, मग अंशाचा लसावीच काढा, भागेला खाली छेदाचा मसावी. ठीक आहे. तर तुम्हाला मसावी काढायचं असेल तर अंशाचा मसावीच काढा. इथे जे गोष्ट काढायचं आहे अंशाचा तेच गोष्ट वर ठेवा आणि खाली भागामध्ये दुसऱ्या गोष्टीचा मसावी. ठीक आहे. इथं मसावी काढायचं आहे ना, तर मसावीच काढा अंशाचा. ठीक आहे. जे गोष्ट तुम्हाला काढायची आहे तेच गोष्ट अंशाची काढायची आणि भागेला छेदामध्ये दुसऱ्या गोष्टीचा लसावी. ठीक आहे. समजलं गोष्ट इथपर्यंत. एक गोष्ट याच्याकडं लिहून घ्या. ठीक आहे. आता मित्रांनो आपलं सूत्र काय होतं, मसावी काढायचं आहे ना, सरळ मसावी अपॉन लसावी करा. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. एक शॉर्ट ट्रिक किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, जर मसावी काढायचं असेल तर असं मसावी अपॉन लसावी लक्षात ठेवा. लसावी काढायचं असेल तर याच्या उलट्या करून टाका. मसावी इथं वर आहे म्हणून वरच्या संख्यांचा म्हणजे अंशांचाच मसावी काढायचा आहे. 8, 12 आणि किती 4, 8 आणि 12 यांचा मसावी आपण कसा काढला होता, एक शॉर्ट ट्रिकनी काढून घेऊ का? नाही जाऊ दे. आपल्या
बेसिक ट्रिकनुसारच बघा किती होते 2 सगळीकडे भाग जातो 2 देऊन द्या 2 दुनी 4 2 चौक 8 2 त्रिक 6 ठीक आहे. पुन्हा आणखी मित्रांनो बेसक 12 ठीक आहे सॉरी बेसक 12 आणखी मित्रांनो दोन्ही भाग जातो किती होते 2 दुनी 4 सॉरी 2 1 2 2 दुनी 4 2 त्रिक 6. आता मित्रांनो तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. मसावी कसा काढायचा नेमका तुम्हाला सांगतो मित्रांनो का इथं ज्या संख्येने आपण भाग देणार आहोत त्या संख्येनं सगळीकडे भाग गेला पाहिजे ठीक आहे. इथं पुन्हा ज्या संख्येनं भाग देणार आहोत त्या संख्येनं सगळीकडे भाग दिला पाहिजे कोणत्या या संख्यांना ठीक आहे. आता मित्रांनो अशी एकही संख्या नाही का तिन्ही संख्यांना भाग जाते मित्रांनो ठीक आहे. त्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार करा किती येते 2 गुणिला 2 म्हणजे मसावी म्हणजे 2 गुणिला 2 बरोबर किती होता मित्रांनो 4 होतं ठीक आहे. आता लसावी कोणाचा काढायचा खाली लसावी आहे ना म्हणून खालच्या संख्यांचा लसावी काढायचा ठीक आहे. 9 27 आणि 45 9 27 आणि 45 यांचा काय काढायचा आता लसावी काढायचा. लसावी म्हणजे सरळ सरळ मोकळं आहे मित्रांनो. लसावी म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. लसावी ल फॉर लहान तुम्हाला लहान नाही काढायचा आहे मोठा काढायचा आहे ठीक आहे. समजलं इथपर्यंत. लसावी ल फॉर लहान नाही काढायचं तुम्हाला मोठा काढायचा आहे. समजलं मी नेमकं काय म्हणत आहो. आणि म फॉर होते मोठा तुम्हाला मोठा नाही काढायचा लहान काढायचा आहे ठीक आहे. ह्या 4 8 12 पैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हटलं तर इकडे 4. आता ह्यांचा मोठा काढायचा म्हणजे 45च्या नंतरची संख्या या 9 27 45च्या नंतरची संख्या जे येईल ते करून घ्या. आणि ते काढण्यासाठी सरळ सरळ मित्रांनो जिथपर्यंत भाग जाईल तिथपर्यंत भाग देऊन द्या. कितीचा 1 2 3 3चा भाग जातो मित्रांनो. इथे पण 3चा इथं पण आणि इथं पण 3चा भाग जातो देऊन द्या. 3 त्रिक 9 3 9 27 15 त्रिक 45 पुन्हा 3चा भाग जातो 3 1 3 3 त्रिक 9 3 5 15. आता काहीच नाही सरळ सरळ हे 3 लिहून घ्या 1 आणि 5 1 5 5 1 5 ठीक आहे. यांचा गुणाकार करा किती होते 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 पुन्हा गुणिला 3 गुणिला 5 ठीक आहे. कळलं इथपर्यंत मी नेमकं काय केलं तर ही गोष्ट मुळू म्हणजे मसावी वर आहे 2 गुणिला 2 खाली लसावी आहे 3 गुणिला 3 गुणिला 3 आणि गुणिला 5 ठीक आहे. किती होते 2 दुनी 4 आहे वर आणि खाली किती 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 गुणिला 5 किती होते मित्रांनो करून घेऊन नाही समजत तर इथे 27 गुणिला 5 नाहीतर मग 3 5 15 15 त्रिक 45 45 गुणिला 3 होते मित्रांनो बहुतेक 135 होईल. 5 7 35 5 हातचे आले 3 5 दुनी 10 10 3 13 आलं 135 ठीक आहे 135 4 भागेला 135 तुमचं फायनल आन्सर आहे ठीक आहे. 4 भागेला 135 तुमचं फायनल आन्सर आहे. ह्या गोष्टीचा मसावी मित्रांनो 4 भागेला 135 ठीक आहे. 45 नंतर 135 ठीक आहे. समजले मित्र. मसावी म्हणजे मोठं होते मोठा नाही तुम्हाला लहान काढायचं आहे. काढलं इकडे आपण लहान काढला या 3 संख्यांची इकडली लहान संख्या. त्यानंतर लसावी म्हणजे ल फॉर लहान पण तुम्हाला लहान नाही मोठा काढायचा आहे. काढले आपण 1 2 ह्या 3 संख्यांपेक्षा मोठी संख्या ठीक आहे. आणि काही नाही हे 4 आहे इकडले वरचे 4 आणि खालची इकडले भागेला 135 तुमचं 4 भागेला 135 फायनल आन्सर आहे ठीक आहे. घाम खूप येत आहे मित्रांनो मला. आज लेक्चर थांबून देऊ का नाही करून घेतो 15 नंतर 16 बघा ठीक आहे. पूर्ण घाम येत आहे. यामध्ये मित्रांनो आपण आता दशांश संख्या ज्या आहे दशांश संख्या आहे त्यांचा मसावी काढू. आतापर्यंत आपण याआधी आपण दशांश संख्याचा लसावी नाही शिकलो ना ते पण एक टाईप घेऊन घेऊ. 17 नंबरचा टाईप तो घेऊन घेऊ. आता 16 नंबरच्या टाईपमध्ये 0.4 2.4 0.4 2.4 आणि 0.06 यांचा तुम्हाला काय काढायचा मित्रांनो मसावी ठीक आहे. कसं काढायचा इथे दोन स्थळ आहे ना म्हणून काहीही टेन्शन घ्यायचं नाही. याला गुन्हेला 100 करा म्हणजे 2 स्थळ कटून जाते ना याचेवाले ठीक आहे. याला गुन्हेला 100 करा सरळ सरळ मित्रांनो 2 स्थळानंतर पॉईंट सरकवून द्या. इथे एका स्थळानंतर पॉईंट आहे ना 0.4 आहे ना हा पॉईंट इकडे झाला एका स्थळानंतर पुन्हा 0 2 एका स्थळानंतर पॉईंट सरकवून द्या म्हणजे इकडे राहिले 40 राहते इकडे 40 राहते इथे 240 राहते आणि इकडे मित्रांनो फक्त 6 कारण तर बघा पॉईंट एका स्थळानंतर आणि 2 स्थळानंतर झाल्यानंतर 6च्या नंतर पॉईंट होईल ठीक आहे. समजा इथपर्यंत. आता याचा काय मसावी काढून टाका. मसावी काढणे म्हणजे काय का अशी एक संख्या का ज्या संख्येनं सगळ्या संख्येला भाग जाईल. पहिले 2 भाग देऊन द्या याच्या अर्धे 20 होते याच्या अर्धे 1 2 0 याच्या अर्धे 3 ठीक आहे. आता भाग काही जात नाही पुन्हा समजलं. आता पुन्हा कोणत्याही एका संख्येनं सगळ्या संख्येला भाग जात नाही. 2 भाग देतो म्हटलं तर इथं भाग जात नाही. 3 भाग देतो म्हटलं तर इथं भाग जात नाही. मग 4चा प्रश्नच येत नाही कारण की इथे 3 4 समोरची संख्या 4 येते ठीक आहे. म्हणून 2 आपण 2 गुणलं होतं ना सर इथे आता 2 भागून घ्या
किंवा 2 स्थलांतर पॉईंट इकडे सरकवला होता ना 0.06 किंवा सगळ्या संख्यांमध्ये 1 आणि 2 स्थलांतर पॉईंट इथे सरकवला, तेवढं आपले 6 झाले. ठीक आहे. आता तोच पॉईंट या 2मध्ये मित्रांनो इकडल्या बाजून सरका. हा झाला एका स्थलांतर पॉईंट, पुन्हा हे दुसऱ्या स्थलांतर पॉईंट. 0.02 आन्सर आहे. ठीक आहे. कळलं मी कसं केलं तर मित्रांनो, काही टेन्शन नाही घ्यायचं. ट्रिक तीच आहे. ट्रिक मित्रांनो तीच आहे, क्या काढण्याची पद्धत तीच आहे, सेम आहे. फक्त मित्रांनो काय केलं मी 0.06 एक संख्या आहे, दुसरी 2.4 संख्या आहे आणि तिसरी 0.4. ठीक आहे. या संख्या आहे ना, सॉरी रुमालाच पुसायला गेलो. ठीक आहे. या ज्या संख्या आहे मित्रांनो, या संख्याला नेमकं काय केलं मी, का गणित सोडवायच्या आधी हा पॉईंट 2 स्थलांतर इकडे सरकवला, हा पॉईंट 2 स्थलांतर इकडे सरकवला, हा पॉईंट 1 आणि 2 स्थलांतर इकडे सरकवला. मग राहिले का 6, 240 आणि 40 या संख्या राहिल्या ना. आता याचा काय काढला मी, मसाई काढला. तो मसाई निघाला 2. आता इथे 2 स्थलांतर पॉईंट इकडे सरकवला होता ना, तोच किंवा गुन्हेला 100 केलं होतं ना. आता हीच क्रिया मित्रांनो इकडे फायनल आन्सरमधून वापस घ्या, इकडे सरकवून द्या. इकडे सरकवला होता 2 स्थलांतर पॉईंट, आता इकडे सरकवून द्या. किती होते, हा झाला एका स्थलांतर पॉईंट, पुन्हा दुसऱ्या स्थलांतर पॉईंट, म्हणजे 0.02 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 0.02 किंवा 0.02 सेमच आहे. ठीक आहे. गुणेला 100 केलं होतं ना, भागेला 100 केलं इकडे. ठीक आहे. भागेला 100 किंवा 2/100 त्याचंही आन्सर मित्रांनो सेमच येतं. ठीक आहे. 1/50 म्हणजे 0.02 होते. समजलं इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेतो मित्रांनो. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. आता मसावी झाला, आता लसावी काढू आपण. 0.03, 0.06, 0.06, त्यानंतर 0.3, मग 4.8. याचा आता मित्रांनो काय करायचं आहे, आता तुम्हाला लसावी काढायचा आहे. ठीक आहे. मग जे लसावीचे टाईप्स बघितले होते त्या टाईपमध्ये हा टाईप राहून गेला होता. दशांश संख्यांचा लसावी हे टाईप राहिलं होतं, ते टाईप मी इथं कव्हर केले. ठीक आहे मित्रांनो. बघा इथे 2 स्तर आहे ना, इथे एक आहे, इथे आहे एक आहे, म्हणजे 2 स्थलांतर पॉईंट सरकवून द्या. का राहिली तर 1 आणि 2 स्थलांतर पॉईंट झाला, इथे 6 राहिले, इथे 1 स्थळ आणि 2 स्थळ, इथे 30 झाले, इथे 1 स्थळ आणि पुन्हा 1 स्थळ. ठीक आहे. म्हणजे 480 झाले. आता 6, 30 आणि 480 ह्यांचा काय काढायचा तुम्हाला, लसावी काढायचा. 6, 30 आणि 480 ह्यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. आणि जसे 2 स्थलांतर पॉईंट इकडे सरकवले होते, फायनल आन्सरमध्ये तुम्हाला इकडं नंतर सरकवून द्यायचे. ठीक आहे. कळत आहे मित्र काय करता मी तर, आता लसावी काढून घ्या. किती होते, 2 भाग द्या पहिले डायरेक्ट. 2×3=6, 15×2=30 आणि याच्या अर्धे 2 आणि 4 0. ठीक आहे. 4×4=2, 8×4=4 आणि 0 10 येते. मग 3 भाग द्या. आता किती होते, 3×1=3, 3×5=15, 3×8=24 आणि 0 10 येते. ठीक आहे. तिन्ही संख्ये जिथपर्यंत तिन्ही संख्येला भाग जाते ती गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या संख्ये ते म्हणजे झाला तुमचा मसावी. 2×3 हा झाला मसावी. तुम्हाला लसावी काढायचा आहे, मग शेवटपर्यंत भाग द्या. 5चा भाग देतो. 5×1=5, 16×5=85 होते ना, 16×5 होते ना, 16×4=64 आणि 16×5=80. ठीक आहे. झालं. मग काय इकडे एकच आहे, एक आहे, मग शेवटी काय 16, इथे 16 लिहून घ्या. किती होते, आता सगळ्यांचा गुणाकार करा. तुमचा काय निघतो मित्रांनो, लसावी निघते. कशाचा, 6, 30 आणि 480चा लसावी निघते. किती होते, 16×5×3×2 किती होते, 16×5=80, 80×3×2=6, 6×8=48 आणि 0 10 येते. हे झाला मित्रांनो तुमचा कोणाचा, या संख्यांचा लसावी झाला. तुम्हाला आपण आधी काय केलं होतं, फायनल आन्सरमध्ये काय करायचं आता बघा. आधी 2 स्थलांतर पॉईंट इकडे सरकवला होता, आता फायनल आन्सरमध्ये याच्या उलट क्रिया करा. 2 स्थलांतर पॉईंट इकडे सरकवून द्या, म्हणजे झाला एका स्थलांतर पॉईंट आणि हा झाला दुसरा स्थलांतर पॉईंट, म्हणजे 4.8 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. कळत आहे मित्रांनो मी नेमकं काय करत होतं. ठीक आहे. 17 नंतर मित्रांनो 18वा क्रमांक बघा. 96 व 144चा लसावी मसावी एवढा आहे, तर लसावी किती. 96 व 144चा मसावी 48 आहे, तर लसावी किती. बघा मित्रांनो काय म्हणतात, 2 संख्या आहे 96 आणि एक आहे 144. त्यांचा काय मसावी 48 आहे. मसावी 48 आहे. तुम्हाला लसावी काढायचा आहे. लसावी किती आहे ते काढायचं आहे. तुम्हाला मित्रांनो एक सूत्र तुम्हाला सांगितलं असेल बघा, लसावी गुणिला मसावी, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी
संख्या. ठीक आहे, तुम्हाला लसावी माहीत नाही, मसावी आहे 48, म्हणजे लसावी गुणिला 48 बरोबर पहिली संख्या 96 लिहा गुणिला दुसरी संख्या 144. ठीक आहे, आता काय करा, लसावी जागेवर ठेवा, 48ला इकडे आणा, म्हणजे 96 गुणिला 144 भागेला हा जो गुणाकारातला 48 आहे तो इकडे भागाकारामध्ये 48 चालला जाईल. ठीक आहे, भाग देऊन द्या, किती होते मित्रांनो, होते का 48 एकम 48, 48 दोन्ही 96 होत आहे, बरोबर होत आहे ना, 48 दोन्ही 96 बघा, 48ला दोन्ही गुणून पास डायरेक्ट 8 दोन्ही 16, हात चाराला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. ठीक आहे, 48 दोन्ही 96. आता 2 आणि 144चा गुणाकार किती होते, 2 चोक 8, 2 चोक 8 आणि 2 1 2, म्हणजे लसावी बरोबर 288. लसावी बरोबर 288. ठीक आहे, 288 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, 18 नंबरचे मित्रांनो आतापर्यंत टाईप झाले. आता नेक्स्ट टाईपकडे वळू आपण. ठीक आहे, ओके, आतापर्यंत 18 नंबरचे टाईप झाले. आता नेक्स्ट टाईपकडे वळू, त्याआधी माझा मी पेन फिल करून घेतो. ठीक आहे, 19 नंबरचा टाईप, त्याआधी मी माझा पेन फिल करून घेतो. थोडं काही राहिलं का. ठीक आहे, 28 नंतर 19 वर क्वेश्चन वाचा आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत. ओ पेनवर खूप काम होतं. ठीक आहे, दोन संख्या 4x व 10x असून त्यांचा मसावी 12 व लसावी 120 आहे, तर x बरोबर किती. दोन संख्या कोणत्या आहे, 4x आणि 10x आहे. ठीक आहे, तुम्हाला काय सांगितलं आहे का, त्यांचा मसावी 12 आणि लसावी 120 आहे, तर एक्सची किंमत काढा, 4x आणि 10x. तुम्हाला मी या आधीच्या टाईपमध्ये म्हणजे टाईप नंबर 18मध्ये तुम्हाला सांगितलं होतं का, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ही झाली पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, आणि इकडे लसावी गुणिला मसावी. लसावी किती आहे, लसावी मसावी किती आहे, 120 आणि 12, 120 आणि 12, म्हणजे लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. हे झालं आपलं सूत्र. आता काही नाही टेन्शन घ्यायचं मित्रांनो. काय करायचं, 10 चोक 40 आणि x गुणिला x म्हणजे xचा वर्ग, इकडे 120 गुणिला 12 जश येते. आता काय करायचं, 120 गुणिला 12 भागेला हे 40 गुणाकारामध्ये x सोबत xच्या वर्गासोबत ते इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल. ठीक आहे, काटून द्या, 4 0 0 0 कटले, 4 एकम 4, 4 त्रिक 12. ठीक आहे, 3 चौक 12, 4 त्रिक 12, म्हणजे एक्सचा वर्ग होईल 12 त्रिक 36, 12 गुणिला 3 बरोबर एक्सचा वर्ग. इथे लिहून घेतो एकदा, एक्सचा वर्ग बरोबर 12 गुणिला 3 म्हणजे 12 त्रिक 36. मग एक्स बरोबर काय होईल 6. कसं काढलं तर याचाही वर्गमूळ केला आपण आणि याचाही वर्गमूळ केलं. एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ एक्स निघते आणि 36चं वर्गमूळ 6 निघते. ठीक आहे, म्हणजे एक्स बरोबर 6. तुम्हाला एक्सची किंमत विचारली होती 6, ते 6 पण लिहिलं आहे. त्यानंतर मित्रांनो, हेच मित्रांनो इथून आता शॉर्टमध्ये कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. कसं डायरेक्ट भाग द्या, इकडला 1 0 कटला, इकडला 1 0 कटला, काढून घ्या. 4 1 4, 4 त्रिक 12, 12 आणि 3चा गुणाकार 12 त्रिक 36 बरोबर एक्स गुणिला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग, म्हणून एक्स बरोबर किती, याचा वर्गमूळ एक्स आणि याचा वर्गमूळ किती 6. ठीक आहे, एक्सचा वर्ग बरोबर 36, तर एक्स बरोबर 6. एक्स बरोबर 6 निघले आपले. हे झालं 1 2, बस 1 2 आणि 3 लाईनमध्ये आन्सर निघून जाते आपलं. ठीक आहे, त्यानंतर 20 नंबरचा टाईप बघा मित्रांनो आता. ठीक आहे, कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12 20 आणि 25ने पूर्ण भाग जातो. कशाने, 12 20 आणि 25. तुम्हाला कोणत्या लहानात लहान विचारलं आहे, लहानात लहान, लहानात लहान असा शब्द आला कुठे का, सरळ सरळ ल फॉर लसावी होते. तुम्हाला ल म्हणजे लसावी म्हणजे लहान होते, बट तुम्हाला लहान नाही काढायचं आहे, मोठं काढायचं आहे. किंवा मोठी संख्या कोणती काही, ह्यांच्यापेक्षा मोठी संख्या इकडली म्हणजे लहान संख्या होते. हे तुम्हाला लहान संख्या नाही काढायचे, इकडली मोठी संख्या काढायची. ठीक आहे, समजलं. आता हे एवढं मित्रांनो करण्यापेक्षा लहानात लहान संख्या म्हटलं तर सहसा लसावी काढायचं आहे, आणि लसावी म्हणजे समोरची संख्या. ठीक आहे, लसावी मसावीमध्ये जर तुमचं कन्फ्यूज होत असेल तर लसावी ल फॉर लहान, बट तुम्हाला लहानच्या अपोजिट मोठी संख्या काढायची आहे. मसावी म्हणजे म फॉर मोठी, बट तुम्हाला मोठीच्या अपोजिट लहान संख्या काढायची. ठीक आहे, याचं उलट्यात ते आणि त्याचं उलट्यात ते. ठीक आहे, एकमेकांच्या अपोजिट तुम्ही लक्षात ठेवायचं. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे मित्रांनो. आणि
आता ह्या गोष्टी बघा, लहान संख्यामध्ये तुम्हाला लहान नाही त्याच्या अपोजिट काढायचे आहे. ठीक आहे, त्याच्या अपोजिट काढायच्या, वर्षेस काढायचे, त्याच्या अपोजिट किंवा वर्षेस काढायचे. लहान म्हणजे कोणती, मोठी संख्या काढा. मग मोठी संख्या म्हणजे याच्या समोरची संख्या. ठीक आहे, लसावी काढायचा. इथे कसा काढायचा, आपली नेहमीची ट्रिक. सगळ्या संख्येला पहिले किती भाग द्या, कोणत्या एका संख्येनं 2 भाग द्या. बेसक 12, बे 10 20, 25 जैश येते. त्यानंतर पुन्हा 2 भाग द्या. बे 6, बे 5 10 आणि 25 जैश येते. आता 5 भाग द्या. 5 1 5, 5 5 25 आणि 3 हे जैश येते. ठीक आहे, आता कशाने इकडे भाग जात नाही. मग काय, हे 3 इकडे जैश येते, 5 इकडे जैश येते. कारण की कोणत्याही एका संख्येने इकडे भाग जात नाही ना, त्यामुळे 3 आणि 5 लिहा. आता गुणाकार करून घ्या. किती होते, बे कम बे, बे 2 4, 4 5 20, 20 3 60, म्हणजे इथे 60 आले. 60 आणि 5चा गुणाकार 6 5 30 आणि 0. हे झालं मित्रांनो तुम्ही यांचा काय झाला, लसावी झाला. बट आन्सर हे नाही, कारण की तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या विचारली आहे. मग काय करायचं आहे, ह्या लसावी गुणिला 2 करा. किती होते, 600. नाही आलं तरी हे पण पूर्ण वर्ग संख्या नाही, मग लसावी गुणिला 3 करा, की डायरेक्ट याचा पाडा म्हणा. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 200 जसे ते 900 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून तुमचं फायनल आन्सर 900 आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. कसं केलं मी कळलं तुम्हाला. तर लहानात लहान संख्या विचारली, सरळ डोळे लावून लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. डायरेक्ट ट्रिक. मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर मसावी काढायचा आहे, लहानात लहान संख्या म्हटलं तर लसावी काढायचं. ठीक आहे, आणि घंटा कधी एकत्र येईल यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, लसावी. घंटा कधी एकत्र येईल, लसावी. कमीत कमी किती भाग होईल, या प्रकारचे वगैरे क्वेश्चन आपण नंतर पण सांगू. ठीक आहे, 20 नंतर मित्रांनो 21व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. 21वा प्रश्न बघा. क्वेश्चन वाचा. पेन संपूर्ण लवकर काय झालं गेला. कोणत्या लहानात लहान, 21 ना. ठीक आहे, 2 संख्याचा मसावी 24 आहे तर लसावी खालीलपैकी किती. 2 संख्यांचा मसावी 24 आहे तर लसावी खालीलपैकी किती असू शकेल. ऑप्शन दिले बघा. किती आहे, 12 18 36 आणि 48 हे ऑप्शन आहे. ओके, हे काही लागून राहिला. समजत आहे मित्रांनो. इथे घाम खूप येत आहे. व्हिडिओ बनवताना अजिबात पंखा ठेवा लागत नाही चालू, कारण की त्याचा आवाज येतो व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पेन आपली फिल झाली आहे, त्यामुळे मी आता क्वेश्चनला सुरुवात करतो. काय म्हणते, मसावी बरोबर 24 आहे तर खालीलपैकी कोणता त्याचा लसावी आहे. आणि ऑप्शन 1 आहे 12, बी सी आणि डी. ऑप्शन 12 आहे. त्यानंतर कोणते ऑप्शन आहे, 18 36 आणि 48. 18 36 आणि 48. ठीक आहे, 48 हे ऑप्शन आहे बघा मित्रांनो. मसावी म्हणजे कोणता इकडे असतो, या संख्या इथे आहे, एक संख्या ही संख्या झाली दुसरी संख्या. मसावी म्हणजे इकडे असतो 24 आणि इकडला असतो लसावी. ठीक आहे, आता मसावीने याला पण भाग जातो आणि याला पण भाग जातो आणि याला पण भाग जातो. ठीक आहे, कळतं मी नेमकं काय म्हणत आहो का. या मसावीने इकडे मसावी. ठीक आहे, या मसावीने पहिल्या संख्येला पण भाग जातो, दुसऱ्या संख्येला पण भाग जातो आणि लसावीला पण भाग जातो. आता बघा 24नं कोणाला भाग जातो, 12 24च्या आधी कटली, 18 24च्या आधी कटली. 24नं 36ला काही भाग जात नाही, 24नं 48ला भाग जातो. 24 2 48 म्हणजे फायनल आन्सर तुमचं डी 48 आन्सर आहे. ठीक आहे, 21 नंबरचा क्वेश्चन होता हा मित्रांनो. आता 22 नंबरचा क्वेश्चन घेऊ. म्हणजे 22 नंबरचा टाईप घेऊ मित्रांनो. बघा, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 72 व 48ला पूर्ण भाग जातो. कोणत्या मोठ्यात मोठ्या, बरं लिहू का, मोठ्यात मोठ्या असा शब्द दिसला, मग सरळ काय करायचं तुम्ही, मसावी. समजलं का. कोणाचा, ज्या संख्या देऊ नये 72 आणि दुसरी संख्या कोणती आहे, 72 आणि 48 आहे. 72 आणि 48 आहे संख्या मित्रांनो. ठीक आहे, यांच्या तुम्हाला आता मसावी करायचा. मोठ्यात मोठ्या संख्येने म्हटलं सरळ मोठ्या फॉर मसावी. मसावी म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे म फॉर मोठी संख्या, बट तुम्हाला मोठी नाही घ्यायची, लहान घ्यायची आहे. लहान संख्या म्हणजे 72 आणि 48पेक्षा लहान संख्या. कसं काढायचं का, इथे भाग द्या. किती होते,
2चा भाग द्या पहिलं. 36 दुने 72, याच्या 2 4 4 जे 2 आणि 8 4 दे 4 24. पुन्हा 2चा भाग घेऊ. किती होते? 18 दुने 36 आणि 12 दुने 24. पुन्हा 2चा भाग जाते. 2 9 18 2 6 12. आता 3चा भाग जाते. 3 त्रिक 9 3 दुने 6. आता मित्रांनो कोणते मसावी काढण्यासाठी फक्त तोपर्यंत भाग द्यायचा जोपर्यंत या भाग देणाऱ्या संख्येने इकडल्या सगळ्या संख्येला भाग जाईल, तर तोपर्यंत तिथपर्यंत भाग द्यायचा. ठीक आहे मित्रांनो, कळत आहे मी काय म्हणतो का? मसावी काढण्यासाठी इकडल्या संख्येनं तोपर्यंत भाग द्यायचा जोपर्यंत आपण भाग देणाऱ्या संख्येने इकडं सगळ्या संख्येला भाग जातो. ठीक आहे. आता इथे याच्या खाली काही लिहिण्याची गरज नाही, कारण की इथे कोणत्याच संख्येने या 2 संख्येला भाग जात नाही. ठीक आहे. 1 न जाते, पण ते 1ला बाजूला ठेवा, कारण ते 1 गुणिला 1 केलं तर काय होईल? 3 1 3 3 दोन्ही सेमच येईल ना. पुन्हा गुणिला 1 केला आपण 3 आणि 2 जसे तेच येईल, त्यामुळे 1 न भाग देण्याची गरज नाही. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? काय करता मी तर कोण घ्या यांचा गुणाकार करा. आता 2 1 2 2 दुनी 4 4 दुनी 8 8 त्रिक 24 तुमचा मसावी. फायनल आन्सर आहे 24 तुमचा मसावी. ठीक आहे. कळलं मित्रांनो मी नेमकं कसं करत होतं? या मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी काढायचा आहे. मसावी आहे 72 आणि 48चा 24. ठीक आहे. फायनल आन्सर 24. आता एक शॉर्ट ट्रिक काढतो मी. शॉर्ट ट्रिक सांगतो की कशी करायची. या संख्या मित्रांनो, या संख्या यांचा फरक काढा. किती होते? 72 आणि 48चा फरक किती होते? 8तून 2 गेले 6, सॉरी इकडे काढला का ना, 72मधून म्हणजे 12तून 8 गेले 4 राहिले. ठीक आहे. आणि 7तून 4 गेले 3 34. 24 आपलं फायनल आन्सर आहे. कसं काढायचं? मसावी 12तून 8 गेले 4 राहिले, 7तून 4 गेले 3 34. ओके, जाऊ द्या. 24 राहील ना. 72 आणि 48, 72 आणि 48 कसं रे भाई? हां, 12तून 8 गेले 4, धमकेला वापस 7तून 6 गेले 2. हे झाला आहे मित्रांनो यांचा फरक. ठीक आहे. ह्या 2 संख्येचा फरक. आता काय करायचं मित्रांनो? जर ह्या 24नं दोन्ही संख्येला भाग जात असेल तर तुमचं मसावी 24 राहील. जर 24नं भाग नसेल जात तर मग काय करायचं मित्रांनो? यांचा हे काढायचं, यांचे अवयव काढायचे. किती होते? 4 गुणिला 6 6 चोक 24. 6 चोक 24 यांनी भागून पाहायचं. 4नी पण याला भाग जातो म्हणजे 4 गुणिला 6नी पण भाग देतो म्हणजे 6 करायचे. ठीक आहे. यांचे अवयव काढून मित्रांनो, जर या अवयवांनी याला भाग जात असेल तर डायरेक्ट दोन्हीनी भाग जातो म्हणजे 4 गुणिला 6 बरोबर 24 तुमचा आन्सर आहे. जर समजा इथे 4नं भाग नसन जात, फक्त 6नं भाग गेला असता तर फक्त तुमचं 6 म्हणजे मसावी झाला असता. ठीक आहे. बट 4 आणि 6 दोन्ही यांनी भाग जाते. 4 आणि 6 म्हणजे 4 गुणिला 6 6 चोक 24 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. इथपर्यंत नाही गेलं, फक्त 24नं जरी भागितलं तरी तुमचं काम होऊन जातं. ठीक आहे. काय सांगितलं मी? ह्या दोघांचा फरक काढा. 24 फरक आला. या फरकाने दोन्ही संख्येने भाग गेला तर फायनल आन्सर तुमचं 24 राहील. नाही तर मग यांचे अवयव पाडा. अवयवापैकी ज्या अवयवानी वरच्या 2 संख्येला भाग जाईल ते अवयव गुणाकारामध्ये टाका. ते अवयव गुणाकार करून त्यांचा तो मसावी होईल. ठीक आहे. नाही तर आणखी एक ट्रिक आहे. 24 4 दे 12 किंवा मग 24 भागिला 3 किती येते? 8 गुणिला 3. अवयव कोणते? 12 गुणिला 2 8 गुणिला 3 4 गुणिला 6 हे वगैरे अवयव राहील. यापैकी ज्या अवयवांनी भाग जाईल त्या अवयवांचा गुणाकार करून ते आन्सर निघते. ठीक आहे मित्रांनो. हे नसेल समजलं तरी आपल्या बेसिकनुसारच करा, कारण हे या गोष्टी शिकण्यापेक्षा बेसिकनुसारच चांगलं राहील. कारण की मी सुद्धा या गोष्टी ते नवीन गोष्ट सोडत आणि नवीन गोष्टी करण्यापेक्षा या बेसिकनुसार जातो. वाटल्यास जे नवीन ट्रिक आहे ना, जे 4-5 गणिताला लागेल तर नवीन करतो. ठीक आहे. जर सोपी संख्या ओळखीच्या संख्या दिसेल तर मी हे फरक काढून मग त्याच्या अवयव पाडून वगैरे ते अवयव पाडून ते करतो. पण जनरली मी हेच करतो आहे. कसं? बेसिकनुसार. ठीक आहे. आणि हां, ज्याला मित्रांनो ट्रिकनं एकदम लवकर होत असेल तर ट्रिकनंच करतो. ट्रिकनं जर लवकर होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ट्रिकनं करायचं. आता बघा ना, तुम्ही 48 आणि कोणती संख्या 72 याचा फरक काढला किती? 24 आला. 24 आला. 24नं आता लवकरच भाग जाते ना. 24नं 72ला भाग जातो, 24ने 48ला भाग जातो, माहिती आहे. म्हणजे 24 तुमचं मसावी फायनल आन्सर आहे. एवढ्या लवकर मित्रांनो होते. पण म्हणजे या ट्रिकनी केव्हा करायचं? जेव्हा आपल्या संख्या ओळखीच्या असेल. कोणत्या? 72 48 झालं, 144, 72 48 144. मग आणखी कोणत्या ओळखीच्या संख्या? 196 आहे मित्रांनो. 36 संख्या आहे. 36 नंतर 24 संख्या. ज्या संख्या प्रश्न सोडताना तुम्हाला जास्तीत जास्त दिसते त्या समजाच्या ओळखीच्या संख्या, आणि त्या जर ओळखीच्या संख्या असेल तर ट्रिकवर जास्त भर द्या. ठीक आहे. आणखी कोणकोणत्या मित्रांनो? 72 नंतर
176 संख्या आहे, 92 संख्या आहे, 48, 24, 48, 72, 24च्या जास्तीत जास्त 24च्या मल्टिपल करा बघा, 6च्या मल्टिपल बघा, आणि 18च्या पण मल्टिपल बऱ्याच वेळेस विचारते. 18 2 36, 18 3 54, ठीक आहे, 18 5 90 वगैरे या संख्या जास्तीत जास्त प्रश्नांमध्ये विचारल्या जाते लसावी मसावीमध्ये. ठीक आहे, संख्या असते आणि बऱ्याचदा ह्याच संख्या लसावी पण असतो, लसावी असते. ठीक आहे, मसावी कोणकोणत्या संख्या राहते? जास्तीत जास्त 4 राहते, 6 राहते, 12 राहते, 18 राहते, 24 राहते. या संख्या मसावी राहते आणि लसावी तुम्हाला आधी सांगितलेच आहे. ठीक आहे, का याच 10-12 संख्या आहे, 10-12 संख्या ज्या रिपीट होतात त्या संख्या एकदा तुम्ही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली का त्यावेळेस तुम्हाला आपोआप त्या पाठ होऊन जातात. ठीक आहे, कारण की मला पण मित्रांनो याच प्रकारे पाठ झाले, कारण की क्वेश्चनच्या प्रॅक्टिस करूच मला त्या संख्या पाठ होत आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप घेऊ आता 23वा टाईप बघा. कोणत्या मोठ्या संख्येने 132 आणि 177ला भागल्यास बाकी 2 उरते? कोणते? 132 आणि 77. 132 आणि 77ला भागल्यास बाकी 2 उरते. तुम्हाला मोठ्या शब्द आहे ना, मोठ्यात मोठ्या म्हणजे तुम्हाला मसावी काढायचा आहे. ठीक आहे, मोठ्यात मोठ्या म्हणजे तुम्हाला मसावी काढायचा आहे. मसावी जर काढायचा असेल तर काही नाही आणि इकडे बाकी 2 उरते म्हणताय ना, सरळ काही नाही मित्रांनो. 132 - 2 करा आणि 77 - 2 करा. इकडे करून घेऊ का? 132 - 2 आणि 77 - 2 बरोबर किती होते मित्रांनो? इथे 130 होत आहे, 130 होत आहे आणि याची 77 - 2 किती होते? 75. ठीक आहे, आता याचा मसावी काढा, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, आहे बरोबर आपलं. अरे काढायचं ना आन्सर. 132 - 2 किती होत आहे? मसावी म्हणजे मोठी म्हणजे लहान संख्या काढायची, म्हणजे ह्या दोनपेक्षा लहान संख्या तुमची इकडली राहील. ठीक आहे, का लहान म्हणतो का आन्सर चेक करण्यासाठी तुम्हाला माहीत झालं पाहिजे. ठीक आहे, 130 आहे आपली एक संख्या आणि दुसरी आहे 75. आता शॉर्ट ट्रिकने करून बघू एकदा, बघतो जमते का आता. किती होत आहे? फरक किती होत आहे? हे 100 + 30 होत आहे, हे 30 होत आहे आणि 100च्या आधी हे 25. 30 आणि 25 किती होते? 55 आहे ना. फरक 55 आहे का? आहे फरक 55. ठीक आहे, किती कसं काढला फरक मी? 10तून 5 गेले 5, धमकेला वापस 13तून 8 गेले 5, झाला मित्रांनो 55 फरक. आता मी तुम्हाला काय सांगितलं का या 55चे अवयव पाडा. किती होते? 11 × 5, 11 × 5 = 55. या अवयवांपैकी ज्या संख्येनं इथे भाग जात असेल 1 आणि 2 या संख्येला भाग जात असेल ते म्हणजे तुमचा मसावी. कितीने? या 5ने भाग जातो, इथे पण जातो, कारण की इथे 5चे हे काय कसोटी 0 आणि 5 पाहिजे एक स्थानी आहे 0, म्हणजे इथे पण भाग जातो आणि 0 आणि 5 म्हणजे इथे पण भाग जातो 5नी, म्हणजे तुमचा लसावी 5. इथे थांबायचं नाही, गुणिला करायचं. जर ह्या 11ने इकडल्या 2 संख्येला भाग जात असेल तर गुणिला 11 करायचं. बट 11ने काही इकडे भाग जात नाही म्हणजे गुणिला 11 करण्याची गरज नाही. जर असतं तर भाग गेला असतं तर आपण 11 × 5 लिहिलं असतं, बट भाग जात नाही 11ने या 2 संख्येना, म्हणून फक्त 5 तुमचं आन्सर आहे. काय तुमचा मसावी 5 आहे. ठीक आहे, 23 क्वेश्चन मी आन्सर बघतो, चेक करतो एकदा. ठीक आहे, 5 आपलं करेक्ट आन्सर आहे. आन्सर चेक केलं मी. ठीक आहे, कळलं मी नेमकं काय केलं त्या दोघांच्यामध्ये? काहीही केलं नाही, दोघांचा फरक काढला मसावी काढण्यासाठी. बरं फक्त मसावी काढण्यासाठी, लसावीसाठी ही ट्रिक काम करत नाही. ठीक आहे, यांचा फरक काढला, फरकाचे अवयव पाडले. किती होते? 5 म्हणजे 55 म्हणजे 11 × 5, 11 × 5 = 55 केले मी. आणि मग काय केलं? या दोनपैकी ज्या अवयवांनी वर भाग जातो तो म्हणजे तुमचा मसावी. यानं भाग गेला दोन्ही ठिकाणी म्हणजे 5 म्हणजे तुमची मसावी. 5 तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, नाही नसन समजलं तर मी बेसिकनुसार पण करू शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. मसावी म्हणजे काय? अशी एक संख्या काय ज्या संख्येने इकडे या दोन्ही संख्यांना, ज्या संख्येने दोन्ही संख्यांना इकडे भाग जातो. कितीनं भाग जातो? 5नंच आहे सध्या, कारण की 2 पण भाग इथे 2 भाग जात नाही. 3 म्हटलं तर हे इथे भाग जात नाही, कारण की 3 + 1 4 बेरीज होते. 3ची कसोटी काय का 3च्या पटीत पाहिजे बेरीज नाही आहे, मग 4नं तर इथे भाग जात नाही आणि 5ने देऊन पाहू दे. 5 जाते. किती होते? 5 × 2 = 10, 13तून 10 गेले, हातचे उरले किती राहिले? 3, 5 × 30. ठीक आहे, इकडे 15 × 5 = 55, 15 × 5 = 75. ठीक आहे, 15 × 5 = 75. आता अशी एकही संख्या नाही का दोन्ही संख्याने इथे भाग जाईल अशी कोणतीच संख्या नाही, कारण का 2नं इथे भाग जात नाही, 3नं इथं भाग जात नाही, 4नं दोन्ही ठिकाणी भाग जात नाही, 5नं इथं भाग जात नाही. त्यामुळे 5च आहे फक्त तुमचं मसावी 5 आहे. ठीक आहे, हे झालं बेसिकनुसार. समजलं कसं केलं मी? मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी काढायचं आहे. मसावी जर काढायचं असेल तर या 2 संख्यांमधून हे जे -2 आहे ना, बाकी 2 उरते, म्हणजे -2 करा, इथे पण -2 करा. जर याच ठिकाणी लसावीवाला गणित असतं तर आपण काय केलं असतं? आधी लसावी काढला असता,
त्यानंतर लसावीमधून बाकी 2 उरते ना, मग +2 करून गेलं असतं. ठीक आहे. लसावी जर काढायचं असतं तर लसावी +2 केलं असतं आणि मसावी काढायची आहे तर संख्या -2 अशा 2 संख्या तेव्हा कुठे यांचा मसावी काढायचा आहे. ठीक आहे. इथे -2 आणि इथे या दोन्ही संख्यांमधून संख्या -2 संख्या -2 आणि ते झाल्यानंतर त्याचा मसावी काढायचा. ठीक आहे. आणि लसावीसाठी एकदम अपोजिट आहे, आधी लसावी काढा आणि नंतर +2 करा. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला आधी याचा टाईप एक शिकवला आहे लसावीचा. ठीक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो 24 नंबरचा टाईप आहे, घाम खूप येत आहे आणि 24 नंबरचा टाईप आहे. काय टाईप आहे, 2 संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 आहे. 2 संख्यांचा लसावी 15 आणि मसावी 15 आणि लसावी 90 आहे म्हणतात. ठीक आहे. एक संख्या 30 आहे, म्हणजे काय तुम्हाला लसावी आणि मसावी एक आहे 15 आणि लसावी आहे 90. मग काय तुम्हाला एक संख्या 30 आहे तर दुसरी संख्या किती, एक संख्या 30 तर दुसरी किती आहे काढायचं आहे. तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं बघा, लसावी गुणिला मसावी, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. ठीक आहे. कळत आहे मित्रांनो. संपलं वाटते पेन आपला, संपलं आणा लागते. लसावी गुणिला मसावी म्हणजे 90 गुणिला 15, 90 गुणिला 15 बरोबर पहिली संख्या 30 आहे, दुसरी माहीत नाही म्हणजे x करून घ्या. ठीक आहे. आता काय करायचं मित्रांनो, 90 गुणिला 15 भागेला हे गुणाकारामध्ये 30 भागाकारात जाईल बरोबर x राहील. तर 0 0 कटला 3 1 3 3 3 9 15 आणि 3चा गुणाकार 15 3 45 बरोबर x म्हणजे दुसरी संख्या किती 25. एकदा आन्सर चेक करून घेऊ आपण. 24 25 आन्सर आहे. ठीक आहे. 45 आन्सर 24 आहे. ठीक आहे. याचा आन्सर 25. आता इथून शॉर्ट टेक्निक कसं करायचं, 0 काटा 0 काटा 3 1 3 3 3 9 म्हणजे इकडे x राहिला फक्त, इकडे 15 गुणिला 3 15 3 45 बरोबर x जशी ते x ची किंमत आहे 25. ठीक आहे. कळत आहे मित्रांनो कसं केलं मी तर डायरेक्ट इकडला मी भाग दिला. कसा भाग दिला का, इकडे 0 असेल तर 0 काटून द्या, भाग देताना 3 1 3 3 3 9. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. 24 नंतर मित्रांनो 25 नंबरचं गणित घेऊ आपण. ते 25 वा टाईप घेऊ. 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 15 आहे, काय म्हणताय, मसावी 15 आहे आणि मसावी हा लसावीच्या 1/5 आहे, म्हणजे मसावी बरोबर लसावीच्या 1/6 पट, लसावी गुणिला 1/6 पट आहे बरोबर. तर तुम्हाला आणखी काय म्हणताय, एक संख्या 45 आहे आणि दुसरी संख्या काढायची आहे. वरून लिहून घेतो, एक संख्या किंवा पहिली संख्या 45 आहे आणि दुसरी तुम्हाला काढायची आहे. कसं काढायचं, याला सोडल्यानंतर इथून लसावी निघन का, मसावी बरोबर आपली आहे 15, 15 लिहून घ्या बरोबर लसावी जैसे थे इकडे भागाकारातले 6 इकडे गुणाकारात 6 येऊन जाईल. ठीक आहे. 15 × 90 बरोबर लसावी झाला. आता मित्रांनो तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. लसावी किती आहे 90 आहे गुणिला मसावी 15 बरोबर पहिली संख्या म्हणजे एक संख्या किंवा पहिली संख्या बरोबर 45, दुसरी संख्या माहीत नाही म्हणजे गुणिला x करा. आता भाग देऊन द्या, 15 1 15 15 3 45 आणि पुन्हा 3 × 3 3 3 9 0 जैसे ते 30 बरोबर x इकडे x राहिला ना, दुसरी संख्या 30. समजलं मी कसं केलं तर, कळत आहे इथपर्यंत. 25 नंतर मित्रांनो आता टाईप नंबर 26 आपण उद्या बघू. ठीक आहे का, बघून घ्यायचा. अ 25 झाले, पेन पण संपली मित्रांनो. तरी एखादी टाईप घेऊन घेऊ जमन तर. पेन निळी पेन आहे माझ्याकडे. 25 झाले, आता टाईप नंबर 26 बघू. सव्वीस निळी पेन आहे आपल्याकडे. ठीक आहे. 26 बघा, 2 संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती आहे ते करायचं आहे. मसावी 15 आणि लसावी बरोबर 90 आहे. दिसत आहे का, मसावी 15 लसावी 90 आहे. तर त्या संख्येची बेरीज किती आहे ते करायचं आहे. डायरेक्ट विचारलं त्यांनी. आता तुम्हाला एक सूत्र सांग का, लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार.
ठीक आहे, कळत आहे. लसावी किती आहे मित्रांनो 90 भागीला मसावी किती आहे 15 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार किती होईल 15 × 15 15 × 90 म्हणजे 6 बरोबर असामायिक अवयव किती होईल म्हणजे 6चे अवयव पाडा 2 × 3 3 × 6 कळत आहे का 2 × 3 बरोबर 6 होत आहे. हे झाले असामायिक अवयव म्हणजे कुठलेही समान नसणारे अवयव 6चे 2 × 3. आता तुम्हाला सांगितलं होतं का संख्या एक इथे आहे दुसरी संख्या इथे आहे इकडे होईल त्यांचा लसावी ठीक आहे आणि इकडे होईल मसावी ठीक आहे. आणि आपल्याकडे किती आता मसावी बरोबर 15 लसावी बरोबर 90. तुम्हाला मी सांगितलं का ह्या 15ने इथे पण भाग जातो इथे पण भाग जातो आणि इथे पण भाग जातो. मग काहीही करायचं नाही हे 15 जैसे थे ठेवायचे गुणीला हा 2 आहे ना 2 लिहा इथे 15 जैसे थे कोणते हे मसावीचे 15 गुणीला इथे किती 3 आहे तर 3 करा. कळत आहे का आता असामायिक अवयव कोणते 2 × 3 म्हणजे 2 आणि 3 असामायिक अवयव आहे म्हणजे इथे तर 2 असणार आणि इथे पण 3 असणार आहे. आता इथे भाग जाणारी कोणती संख्या आपली मसावीने गुणाकार करायचा किती 15 × 2 = 30 एक संख्या आहे आणि 15 × 3 = 45 दुसरी संख्या आहे. कळलं नेमकं मी काय केलं काहीही केलं नाही. जे असामायिक अवयव निघले ना आपले हे 2 × 3 याला फक्त ह्या मसावीनं गुणलं म्हणजे किती होते 15 × 2 बरोबर 15 × 2 = 30 आणि 15 × 3 म्हणजे 15 × 3 = 45. हे झाले ह्या दोन संख्या. तुम्हाला काय विचारले त्या दोन संख्याची बेरीज विचारली करून घ्या. 30 + 45 ची बेरीज किती होते 30 आणि 45 ची बेरीज 30 + 45 किती येते 0 5 4 आणि 3 7 75 तुमचा आन्सर एकदा चेक करतो ठीक आहे 75 आन्सर फायनल आन्सर आहे 75. कळत आहे मित्रांनो 75 आन्सर आहे 26 नंबरचा क्वेश्चन 75 आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल आणि हां ओके आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि नोट्स काढत चला मित्रांनो कोण नोट्स काढत आहे मला एक कमेंट करून द्या ठीक आहे कारण की मला पण कळलं पाहिजे का किती मुलं नोट्स काढत आहे किंवा मग सिरियसली अभ्यास करत आहेत. ठीक आहे तसे तर जवळपास सगळेच मुलं सिरियस होऊन अभ्यास करतात. फक्त मित्रांनो काही प्रमाणामध्ये मुलं अभ्यासाला किंवा स्टडीला एक क्लासेसला वगैरे थोडं सिरियस मानत नाही. तर तुम्ही मित्रांनो सिलेक्शनसाठी थोडं आता सिरियस व्हा नाही तर मित्रांनो तुम्हाला सिलेक्शनपासून थोडं तुम्ही दूर राहाल. ठीक आहे सिलेक्शनसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या गोष्टी पाहिजे मित्रांनो त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागेल. प्रत्येक सिंगल टाईपवर तुम्हाला काम करावंच लागेल. ठीक आहे त्यामुळे नोट्स वगैरे काढत जा. जो टाईप नाही समजला मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ठीक आहे मी तुम्हाला तेथे समजावील किंवा मग एखादी एक्स्ट्रा क्लास घेईन. आतापर्यंत मी बऱ्याचशा मुलांना कमेंट बॉक्समध्ये सॉल्व्ह करून दिला तो क्वेश्चन. ठीक आहे थँक्यू.